मैडम। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग, वेरी गुड मॉर्निंग। यस, बहुत बढ़िया एनर्जेटिक वर्कआउट। ये एनर्जी का राज बताना है मैडम। यस सर, एनर्जीचा राज आहे सतत संतुलित आहार आणि सकाळी जेव्हा आपण वर्कआउटला सुरुवात करतो त्यावेळेस एनर्जी ड्रिंक फ्रेश किंवा नाईट वर किंवा 24 हायड्रेट आपल्या एनर्जीला बूस्ट करतो आणि हे सतत संतुलित आहार आपल्याला आपल्यामध्ये ताकद टिकवून ठेवतं. त्या सकाळी आपण जेव्हा वर्कआउट करतो ज्यावेळेस आपल्या शरीरातून घाम निघतो त्या घामाद्वारे बॅड टॉक्सिन निघतात, त्याचबरोबर चांगले सुद्धा टॉक्सिन निघतात आणि ते भरून काढण्यासाठी शरीराची आपल्या पूर्ण भरून काढण्यासाठी ताकद भरून काढण्यासाठी आपल्याला हा सतत संतुलित आहार घेणं फार गरजेचं आहे. जे सदस्य सतत संतुलित आहाराचा व्यायाम करतात त्यांना तब्येत तर कमी होते पण काही दिवसांनी तब्येत कमी झाल्यानंतर किंवा वजन कमी झाल्यानंतर जी कातडी ती अशी म्हाताऱ्या माणसासारखी लोंबकलेल्यासारखी वाटते किंवा सुरकुत्या पडतात किंवा आपल्याला स्वतःला थकवा जाणवतो, गुडघे दुखायला लागतात, अंग दुखायला लागतं, अशक्तपणा जाणवतो. त्याच्यामुळे हा सतत संतुलित आहार घेणं फार गरजेचं आहे. आपली तब्येत कमी होते पण नंतर आपल्याला जे नुकसान होतं ते आपण नंतर भरून नाही शकत. त्याच्यामुळे त्या सदस्यांना असं वाटत असेल का आम्ही सतत संतुलित आहार न घेता सुद्धा आमची तब्येत कमी केली, पण ते तब्येत कमी करतात त्याबरोबर आपल्या तब्येतीची हानी करून घेत आहेत. कारण आपल्या शरीरातून जेव्हा घाम बाहेर निघतो किंवा तब्येत कमी होते त्याबरोबर म्हणजे काही फॅट चांगले पण असतात आणि फॅट वाईट पण असतात. जे ज्या फॅटचं पाणी होतं किंवा घामाद्वारे निघतं आणि त्याबरोबर चांगले पण फॅट ते नीळ भरून काढण्यासाठी आपल्याला सतत संतुलित आहार घेणं फार गरजेचं आहे आणि जे घेत नसतील त्यांना नुकसान होईल म्हणून मी रोज न चुकता सतत संतुलित आहार घेते. तसेच आपल्या दिवसाची सुरुवात सुद्धा वर्कआउटने होते आणि संध्याकाळी सुद्धा आपली वर्कआउटने सुरुवात होते. त्यामुळे दिवस निघल्यावर सुद्धा आपल्याला फ्रेश वाटतं आणि दिवसभर फ्रेश वाटून राहतं. त्याच्यामुळे थकवा जाणवत नाही. जेव्हा आपण थकलेलो असतो आणि आपल्याला असं वाटतं की नाही आज माझ्याकडून वर्कआउट होणार नाही, पण वर्कआउटला उभा राहतो तेव्हा आपोआप आपलं शरीर आपल्याला साथ देतं आणि फ्रेश वाटतं, थकवा नाही जाणवत. त्याच्यामुळे कोणीही बिना सतत संतुलित आहाराचं वर्कआउट करू नका. थँक्यू सर. यस, थँक्यू मॅडम, थँक्यू. बहुत बढ़िया, अमेजिंग असा रिझल्ट, अमेजिंग असं बेनिफिट सगळं संतुलित आहाराचं मिळालेलं आहे. यस, नक्की जे सदस्य घेत नाहीयेत त्यांनी नक्की घ्यायचंय, अनुमान लावायचं नाही, घेतल्यानंतर त्याचं बेनिफिट ऑल पार्टिसिपेंट करना है, इसके लिए भी कोई ना कोई करेगा.